तारखेला जगदाळे पूर्ण नाव सांगा. तुमचं नाव काय? माझं नाव अक्षय शिवाजी मुंडे, राहणार गोविंदपूर, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. आम्ही 4 तारखेला इथं संध्याकाळी ॲडमिट झालो. मग ॲडमिट झाल्यानंतर छातीत दुखत होतं आणि पाठीत चमकत होतं. मग सुरुवातीला 1-2 दिवस ट्रीटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की आता छातीमध्ये कसल्याही प्रकारचा ब्लॉक नाही, तुमची सुट्टी होऊन जाईल. आज पुन्हा नंतर सिटी स्कॅन करायला लावलं आणि सिटी स्कॅन करायला लावल्यानंतर क्लिअर 3 वाजता आम्ही स्वतः पेशंटला उठवलं. पेशंट असं बसला, पेशंटला बोलला आणि स्वतः असे चेअरवर बसवल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आता पेशंट व्हेंटिलेटरवर गेलाय तुमचा, आता तुम्ही बाहेर जावा म्हणल्यानंतर आम्ही म्हणलं डॉक्टर आलेत का. त्यांनी 2 तास आम्हाला खेळवलं की बाबा डॉक्टरमध्ये आहेत. आणि मग 2 तासानंतर आमचा राग अनावर झाला. आम्ही दरवाजा उघडून मध्ये गेलो तर काही नाही, सगळे सिस्टर मोबाईलमध्ये बघत होत्या, काही कोणाचं लक्ष नव्हतं. पेशंट डेथ झालेला होता आणि तिथून पुढं आम्हाला 2 डेथ झाल्यानंतर गोळ्या आणायला लावल्या. त्या गोळ्याची टायमिंग सुद्धा आमच्याकडे आहे, त्या पावतीमध्ये उपलब्ध आहे. मेडिसिनची पावतीची टायमिंग. डेथ झाल्यानंतर पुन्हा आम्हाला गोळ्या आणायला लावल्या आणि सगळी ट्रीटमेंट पण सुरुवातीपासून चुकीची दिली आणि शेवटच्या दिवशी सिटी स्कॅन केलं. आता आमचा माणूस गेलाय, आता आम्ही काय करायचं सांगा. तुम्हाला ऑफिशियल सांगितलं? ऑफिशियली आम्हाला 5 वाजता सांगितलं. आणि हे घडलं होतं एंजिओग्राफीमध्ये ही ब्लॉकेज नव्हतं, 2-2:30 दरम्यान घडलं होतं आणि आम्ही त्याच्या संदर्भात कालवा केला. डॉक्टरला बोलवा म्हणलं. एक विशिष्ट आमच्याकडे व्हिडिओ आहेत सगळे, कुणीच करायला तयार नाही, नंबर द्यायला तयार नाही. आम्ही त्या कंपाऊंडरला विचारलं, डॉक्टरचा नंबर नाही म्हणजे आमच्याकडे. कंपाऊंडर सांगायला होतो की तुमचा पेशंट मयत झाला. डॉक्टरचं नाव काय? डॉक्टर साखरे डॉक्टर. आणि साखरे डॉक्टरला आम्ही विचारायला गेलो, जबाब ती म्हणला तुमचा पेशंट गेला, काय करायचं ती करा. त्याचं माधुरी बोल नाही भाषा. रेकॉर्डिंग आहे का? हाय सगळं व्हिडिओ आहेत आपल्याकडे, व्हिडिओ आहेत. आणि त्या दिवशी चौकशी कक्षावर आम्ही ज्यावेळेस बिल काढायला गेलो तर चौकशी कक्षावरची लेडीज वेब सिरीज बघत होती. चौकशी कक्ष आहे, माझी serial 15 मिनिटं थांबवून ठेवलं. कारण काय तर हे मॅडम मोबाईलवर मालिका बघत होते. मालिका झाल्यानंतर कारणासाठी पेशंट अर्जंट आहे, आम्हाला. पेशंट मरण्याच्या काहीच आहे. आमची वेब सिरीज होत्या, वेब सिरीज चालू होती बघा. काही कुणाचं काही नाही, निष्काळजी. साखरे डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे हे झाले सगळं. साखरे डॉक्टरचा मूर्खपणा. आणि ह्या दवाखान्यामध्ये कोणती ट्रान्सपरन्सी ठेवलेली नाही. पेशंटच्या मध्ये काय चालू आहे काही सांगत नाही, भेटू देत नाहीत. आणि पेशंट गेल्यानंतर सुद्धा औषध गोळ्या आणायला लावले त्यांनी आम्हाला. आणि प्रत्येक लेडीज येते, काय चालू आहे व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणि पेशंट तर डेथ झालाय आणि आम्हाला म्हणते हालचाल चालू आहे. 2 तास खेळवलं, पुन्हा औषध आणायला लावली. 2 ते 5 आमचा पेशंट सिरियस होता, पण 2 ते 5 आयसीयू विभाग आहे. पेशंट सिरियस आहे, डॉक्टरच घरी डॉक्टर घरी. आणि आम्ही म्हणतो नंबर द्या. आम्ही मध्ये जाऊन बघितलं तर सिस्टर लुडो खेळत बसले. त्यांना फक्त कालवा केल्यामुळे फक्त त्यांनी म्हणजे कोणातरी घोषित केले. त्यांचं असं म्हणणं होतं की अजून 2 दिवस होती माहिती का. आम्ही जर कालवा केला नसता का तर त्यामुळे 2 दिवस. त्यांचा मुलगा आतमध्ये गेला नसता तर कमीत कमी त्यांनी 5 ते 6 तास उघडकीस केलंच नसतं यांनी. अजून उघडत नव्हती ती. बोलणं झालं का या बाबतीमध्ये? डॉक्टर मध्ये आहे. आम्ही मध्ये गेलो तर काय नाही. डॉक्टरला विचार, डॉक्टर 1 तासानं आला, सगळं घटना झाली. आम्ही कालवा केल्यानंतर आला आणि आल्यानंतर म्हणतो पेशंट मेला, तुमचा काय करायचं ते करा, माझं कुणी काय करू शकतो. ती साखरे डॉक्टरची भाषा आहे. एवढं माझून मध्ये गेल्यानंतर बघितल्यानंतर पेशंट डेथ झालाय. मग ह्या मोबाईलवर देऊची त्यात आणि ती सिक्युरिटीला भांडायला लागले, त्याला का सोडला आतमध्ये, आणि साखरे डॉक्टरची भाषा की माझं कुणीच वाकडं करू शकत नाही. ती म्हणजे मालकच झाला हॉस्पिटलचा. आणि महत्वाचा मुद्दा अजून एक, आता इथून गोळ्या आणल्या, गोळ्या समजा 1,500-1,500 2,000च्या गोळ्या लिहून दिल्या आणि वरी नेऊन ठेवल्या की ती हाय तशा वापस येतात, हाय तशा मेडिकलमध्ये वापस येतात. सगळी साखळी काय नाही, मध्ये घेत नाहीत कारण मध्ये बघाय कोण आहे, मध्ये सोडितच नाहीत. हे मूर्खपणा चालू होतो. गोळ्या सगळ्या वापस रिटर्न येतात सगळ्या. आणि पेशंट पिवळं आहे ना? तुम्हाला काय सुविधा मिळाली? नाही दिली, काही नाही. सुविधा पैसे भरायला, सगळे पैसे भरायला लागले आम्हाला. स्कीम वगैरे काय? कुठली स्कीम नाही म्हणले. आता किती पैसे भरले आतापर्यंत. आणि नातेवाईकासोबत जे डॉक्टर आहेत किंवा सिक्युरिटी गार्ड आहेत की थोडेही व्यवस्थित बोलत नाहीत, खालच्या भाषेत बोलतात. नाही का जा तू कुठे गेला ही बोलायची पद्धत आहे. डेट झाला म्हणजे पेशंट आणि ती बाहेरचं काय नव्हतं, गार्ड म्हणते मध्ये डॉक्टर आहेत. मध्ये डॉक्टर 2 तास सांगितलं आम्हाला. 2 तास खेळवले, 2 तास खेळवले. 2 तास. त्याला विचारतो आम्ही डॉक्टर कुठे आहेत, मध्ये डॉक्टर मध्ये हा बोंगळा कारभार आहे. 2 तास माहिती का. मित्रांनो आयुष्यात कुणालाच घेऊन नका. तुमची पुढची भूमिका काय आहे? आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. त्या डॉक्टरच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत.
गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही इथून पेशंट हलवणार ना. डेड बॉडी कुठं आहे? डेड बॉडी तुमच्या हॉस्पिटल आणि अजून पुन्हा तिने आम्हाला विचारता त्यांचं नाव बाहेर काढायचं चालू होतं त्यांचं. आणि त्यांनी मनानं डेड बॉडी बाहेर काढायला चालू होती न विचारता मागच्या दारानं. तुम्हाला त्यांनी काही कल्पना वगैरे दिली नाही अशी काही? नाही नाही डेड बॉडी काढायची कल्पना दिली नाही. कल्पना दिली फक्त नाही. त्यांनी डेट झाला सांगितलं बोलूमध्ये असं झाले म्हणले म्हणजे पेशंटचा गेला. म्हणलं कसं काय मग काय सांगितलं नाही तुम्ही? म्हणजे 2 वाजता झालेली घटना 5 वाजता सांगितली मला. इथले जे हॉस्पिटलचे इन्चार्ज आहेत काही त्यांची भेट वगैरे तुमची झाली आहे का? कुणी अहो, समोर साखरे साहेब साखरे जे डॉक्टर आहे हा. त्याचा नंबर द्यायला सर सगळी भ्यायला लागली. कुणी नंबर दिला द्यायला नंबर दिला नाही आम्हाला कोणी. सिस्टर सिक्युरिटी आमच्या नोकरीचा सवाल आहे म्हणजे आम्हाला नंबर देता येत नाही. आम्हाला आमचा माणूस मारायला लागले तिथं. पुन्हा काय करायचं? 2 ते 5 पेशंट सिरियस असताना साखरे अजिबात तिथं आला बी नाही, फिरकाला बी नाही आणि काहीच त्यांनी ट्रीटमेंट बी केली नाही. आमचा पेशंट आमचं एकच म्हणतो, साखरेचाच साखरे- रोल हा, आहे सगळा. एकमेव जबाबदार डॉक्टर आहे हा, आमचा साखरे patient डॉक्टर जबाबदार. आमचं म्हणतो आणि त्याला फोन करून विचारावं. इतकं काय खोटं झालं? बोलायचं डॉक्टर मध्ये त्याला डॉक्टर मध्ये फोन करून डॉक्टर मध्ये विचारायचं, एन्जिओप्लास्टी काय चालू आहे झालं? डॉक्टरच्या बघूया घरी. आपण जाऊन. आम्ही पुन्हा पुन्हा कुठं फोन लावायचा त्यांचा? म्हणजे फोन लावाय नंबर कोणी दिला नाही आमच्याकडे. तर जीव जे गेलाय ह्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे जीव गेलेला आहे. सकाळी बघा ह्याला patient ह्याला पुन्हा जबाबदार दाखवून दवाखाना आणि डॉक्टर आहेत, चांगले डॉक्टर. फोन लावला मी. पेशंट तुमच्या म्हणण्यानुसार दुपारच्या दरम्यान पेशंट डेड दुपारी गेला. अहो, 2 वाजता गाडीवर नेले सिटी स्कॅनला गाडीवर गाडीवर बोलले, खेळले, 2 वाजता ज्यूस खाली पिले. आणले. सिटी स्कॅनचा रिपोर्ट केला आहे. आहे. सिटी स्कॅन केले, ज्यूस पाजले. त्यांनी डेड झालेलं कधी सांगितलं हॉस्पिटल प्रशासनानं? 5 वाजता 5 वाजता सांगितलं. आणि 2 कुठल्या कारणानं डेड झाला असं सांगितलं त्यांनी? काय सांगितलं? शिर ब्लॉक झाली म्हणली स्वादिपुंडाची पाठीमागची पहिल्या त्याच्यामुळे म्हणले, block पुन्हा झाली. म्हणले आणि attack 2 आलाय. दिवस कळालं नाही ना स्वादिपुंडाची शिन. 2 दिवस काहीच केलं नाही. पुढची ट्रीटमेंट करत होती सगळी आणि दुखणं मागं होतं. पुढली काय केली ती? पुढली वारंवार आम्ही सांगत होतो की पाठ चमकती पाठीकडे लक्ष द्या डॉक्टरने काहीच लक्ष दिलं. आणि काल सकाळी सांगितलं सुट्टी होईल सगळं ओके झाले. मला सांगा पेशंट त्यांच्याकडून दुसरी एक गोष्ट की यांच्याकडून जर होत नाही तर यांनी सरळ सांगायचं "अहो, तुम्ही दुसऱ्या मग हॉस्पिटलला आम्ही सकाळी तेच म्हणत आम्हाला होतो. पुढं तरी त्यांनी करता आलं रस्ता नाही, नाही, तर आम्ही नाही, अश्विनीला नाही, शिफ्ट करतो सोलापूरला हे आम्ही म्हणलं होतं नाही गरज म्हणलं. सांगितलं नाही. आम्हाला काय मला सांगा, सांगितलं? आम्हाला पुढची पावलं उचलतात. आमचा जीव वापस येईल का? काय त्याच्यामध्ये? तुमची आई होते का? आई- आई- हम्म. चलता बोलता काहीच नाही आणि असं नाही की पेशंट म्हणजे- हा मेलेला नाही, तर ह्याला मारलं गेलं ह्या दवाखान्यातल्या डॉक्टरांनी. मेन कारणीभूत ह्याला ते. कारणीभूत डॉक्टर येते. ती साखरे डॉक्टर मेन कारणीभूत आहे. दुसरं अहो साखरीत आलाच नाही विजिट हा. आणि कुणी ह्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही. कोणताही डॉक्टर जबाबदारीच घेत नाही याची. टाकलाढकली चालू आहे सर्व सगळी. माध्यमांनी याची नोंद घ्यावी की अतिशय तुझं आपलं हे बार्शी तालुक्यामधलं नामांकित हॉस्पिटल जगदाळे मामा हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये अक्षरशः डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे असं म्हणणं म्हणजे- या मुलाच्या आईचं या ठिकाणी निधन झालेलं आहे. डॉक्टरांचं लक्ष नाही आहे. पेशंट ज्या नर्स आहेत त्यांचं बिलकुलही लक्ष नाही. या अक्षरशः जगदाळे मामाचं हॉस्पिटल अख्ख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये रेप्युटेड हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलचं टोटल रेप्युटेशन खराब झालेलं आहे या डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळे. तरी या ठिकाणी आम्ही या केसचा आम्ही या FR दाखल करणार आहोत. तरी या सर्व माध्यमानं याची नोंद घ्यावी आणि यासाठी प्रयत्न करावा. आम्हाला न्याय मिळवून द्यावा. तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे, आम्हाला न्याय मिळवून द्या आणि आणि साखरे डॉक्टरला आणि डॉक्टरवर योग्य दवाखान्याला ती सजा कारवाई भेटू करून द्या. त्याला हे करण्याची शिक्षा द्यावी. हत्तीचा गुन्हा त्याच्यावर नोंदवावा एवढीच आमची मागणी आहे. त्याचा जो माजुरीपणा आहे बोलणे आहे, त्याच्यावर बोलण्याचं ते एवढं परिणाम हा. आहे बोलण्यामध्ये नाही. आता तुम्ही समजावून सांगणं हे बी त्याच्याकडे नाही असं म्हणजे. डॉक्टरांच्या दुर्लक्ष हे सांगतो की याच्यामध्ये आपलं म्हणजे पेशंटच्या दृष्टिकोनातून हलगर्जीपणा हा कुठल्याही प्रकारे नाही. ज्यावेळेस थोडी कोणाने स्कॅन केला गेला त्याच्यामध्ये एका रक्तवाहिनीला प्रॉब्लेम आहे असं झालं. त्याच्यावर आपण ऑपरेशन करू शकतो अशा या प्रकारे होतं. परंतु बॅड लक असं नशीब आपल्या ह्याच्यामध्ये की त्या ह्याच्यामध्ये ते रप्चर झालं. अशा या कंडिशनमध्ये तो पेशंट कुठं जरी असता इव्हन अमेरिकेत जरी असता तरी त्याच्यावरती त्यावेळेस काही करता आलं नसतं. त्यामुळं डायरेक्टली लगेच पेशंट हा सफर होतो. सर CCTV असतील की ही स्थिती आहे. त्यासाठी आपण जे काय आहे ते पोस्टमॉर्टमसाठी आपण बॉडी पाठवून त्याच्यावरती सगळं क्लिअर होतं. त्यात कुठलाही प्रश्न किंवा झाकणे किंवा काही असा प्रश्न नाही. एवढंच आहे की बॅड लक ते याच्यामध्ये की ते ऑपरेशन होण्याच्या अगोदर ते कटलं. एन्जिओग्राफी नॉर्मल आलेली आहे. बाकीचं आणखी का दुखत आहे म्हणून ते आणखी CT स्कॅन केलं त्यांनी पूर्वी एक केलं. त्यावेळेस दिसलं की अरे हा प्रॉब्लेम इथं आहे पाठ दुखते म्हणून. एकाच वेळेस सगळे इन्व्हेस्टिगेशन करू शकणार आहेत का? अननेसेसरी करू शकणार आहेत का? नाही. म्हणजे एखाद्याचं डोकं दुखतंय म्हटल्यानंतर त्याचे 1000 कारणं आहेत.
पण एखाद्याचं असू शकतं की जास्त डोकं दुखायला लागलं तर रक्तवाहिनी फुटायला लागलेली असेल असंही असू शकतं. म्हणून काय सगळ्यांचंच MRI CT स्कॅन सगळे ब्लड रिपोर्ट आपण करतो का? नाहीत करत. ज्या ज्या कंडिशन जे सिम्पटम असतात त्याप्रमाणे ते इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. त्यांचा यामध्ये दुसरा आरोप असा आहे की पेशंट डेथ झाल्यानंतर पण आम्हाला सांगितलं नाही किंवा आम्ही 2 तास तिथं वेट करत आत पण सोडलं नाही आणि परत मेडिसिन आणायला लावलं. स्टाफ कुठं गेम एक खेळत सांगतो, बसतात वगैरे त्या बाबतीत काही कारवाईबद्दल आपण बऱ्याच वेळेस कसं असं सांगतो की हे पेशंटकडून इंजेक्शन्स किंवा काय असे जर बघितलं तर तिथल्या ज्या काही इमर्जन्सी ड्रग आपण म्हणतो ते इमर्जन्सी ड्रग तिथले वापरलेले असतात. ते कुठल्या गोळ्या किंवा काय जे म्हणतात ते जे सांगितलं असेल ते बघतो मी काय असं पण त्या स्टाफचा आता हे जे त्यांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे आपण बघतो. CCTV सर चेक करा. हो. त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे असं एक नाही. लक्षात घे बा, आम्ही एक- धाराशिव कुठं आहे धाराशिव कळंब एक तालुक्यातून इथे लक्षात घे, कशासाठी मला येतो? माहिती आहे धाराशिवच नाही इथून जामखेड नगरपासून तिचे पेशंट्स इथं आहेत. का उगाच का विश्वास जतन करण्यासाठी जो प्रयत्न आहे एका दिवसात विश्वास असं मिळवता येऊ शकत नाही. पण 2 हे ते लक्षात 5 घ्या. साखरे डॉक्टर कुठं होता? तुम्ही साखरे एक डॉक्टर मिनिट, साखरे सांगितलं डॉक्टर कुठं होता? मी 2 काय ते 5 सांगाल सिरियस पेशंट असतात. व्यवस्थित आपण डॉक्टरांशी ही व्यवस्थित ती शब्दात म्हणतोय एक मारला मिनिट, पेशंट एक मिनिट, त्याची भाषा तशी एक मिनिट. अशा प्रकारे बोलणं योग्य नसतं हे लक्षात बोलणं नाही त्याला घ्या. 2 मारायला पाहिजे होतं यावर. बोलण्याची आमच्या भाषा भावनेचं तशी. भावना तर बघा माणूस